झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडमध्ये आज महापालिकेचा 30वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। वर्धापन दिनाचं खास आकर्षण असलेली अभिरूप सभा सुद्धा इथे आज पार पडली। अभिरूप सभेत एरवी अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या नगरसेवकांना आज अधिकाऱ्यांनी नगरसेवक बनत धारेवर धरलं, तर महापौरांनी आयुक्तांची भूमिका पार पाडली। पण निमंत्रण पत्रिकेतून पिंपरी चिंचवडचे सर्वेसर्वा अजित पवारांचं नाव वगळल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका कोण वठवणार याचीच चर्चा आज पालिकेत होती। दादांचा रोल गुलदस्त्यात असला तरी अभिरूप सभा मात्र उत्साहात पार पडली। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलाशपुरी यांनी। पिंपरी चिंचवडच्या सर्वसाधारण सभेत चाललंय काय असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडणार आहे, कारण आपण पाहू शकताय ज्या ठिकाणी नगरसेवक बसतात त्या ठिकाणी सर्व प्रशासकीय अधिकारी बसलेले आहेत आणि ते अधिकारी नगरसेवकाची भूमिका वठवतायत आणि जे नगरसेवक एरवी अधिकाऱ्यांना जाब विचारतात त्या नगरसेवकांना हे अधिकारी जाब विचारत आहेत। आपण पाहू शकताय आयुक्तांची जी खुर्ची आहे त्या ठिकाणी महापौर मोहिनी लांडे बसलेले आहेत। ही पिंपरी चिंचवड महापालिकेची अभिरूप सभा आहे आणि ही अभिरूप सभा वर्धापन दिनाला दरवर्षी आयोजित केली जाते, ज्यामध्ये नगरसेवक प्रशासकीय अधिकारी होतात तर प्रशासकीय अधिकारी नगरसेवक होतात आणि नगरसेवकांची भूमिका वठवत ते जे नगरसेवक एरवी त्यांना अडचणीत आणतात, विविध प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात। परंतु एकंदरीतच या अभिरूप सभेमध्ये मोठे हास्यकल्लोळ उडतं। एरवी जे नगरसेवक अधिकाऱ्यांना अडचणीत आणतात त्या अधिकाऱ्यांकडून नगरसेवक अडचणीत आणण्याची ही सभा जी आहे ती नक्कीच कौतुकाचा विषय असते। मात्र या सगळ्या विषयांमध्ये या सर्व पार्श्वभूमीमध्ये अजित पवार जे या पालिकेचे सर्वेसर्वा आहेत त्या पालिकेच्या महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमंत्रण पत्रिकेत त्यांचं नाव नव्हतं, त्यामुळे या ठिकाणी या अभिरूप सभेच्या निमित्तानं अजित पवारांची भूमिका कोण वठवतंय हा प्रश्न गुलदस्त्यात आहे। येत्या काळात काय नेमकं त्यांची भूमिका कोण वठवणार याबाबत चर्चा ऊत आलेला आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलाशपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।